न्यूज 18 लोकमत आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी मिलिंद भागवत. आणि सुरुवातीला बातमी वाशिममधली. वाशिम शहरामध्ये दुचाकी चोरीच्या घटनेत चांगलीच वाढ झाली. अशीच एक दुचाकी चोरीची घटना सीसीटीव्हीत कैद झाली आणि या सगळ्याचा पर्दाफाश झाला. शहरातल्या मुख्य बाजारपेठेतल्या एका दुकानासमोर उभी असलेली दुचाकी रात्री 8:30च्या सुमारास एका व्यक्तीनं ढकलत चोरून नेल्याचा प्रकार सीसीटीव्हीतून समोर आलाय. या प्रकरणी पोलिसांमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. या चोरी प्रकरणी पोलिसांकडून आता अधिक तपास सुरू झालाय. किशोर गोमाचे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. किशोर, काय हा प्रकार बाईक चोरीचा? मिलिंद सर, वाशिम शहरासह जिल्ह्यामध्ये दिवसागणिक या चोरींच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाल्याचं मागील काही दिवसांवरून दिसत आहे. हे जी मोटरसायकल चोरीची घटना आहे, हे शहरातील मुख्य बाजारपेठेमध्ये एका दुकानासमोर उभी केली असता तो व्यक्ती चोरून नेत असल्याचं दिसत आहे. सद्यस्थितीत मोटरसायकल चोरीच्या घटना वाढत असल्यामुळे नागरिकांमध्ये मोठी चिंता दिसत आहे. पोलिसांकडून सांगण्यात येत आहे की आम्ही या घटना रोखण्यासाठी प्रयत्न करतो, मात्र या चोरीचे जे काही प्रकार वाढत आहे त्यामुळे नागरिकांमध्ये मोठी भीती दिसत आहे. मिलिंद सर. किशोर, तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल. हँडल लॉक न केलेल्या अशा प्रकारच्या बाईक हेरून त्या आपलीच बाईक आहे अशा आविर्भावात चोरून घेऊन जाण्याचे प्रकार वाशिममध्ये वाढले आहेत. आणि आता एक सकारात्मक बातमी. नागपूरमध्ये सायबर पोलिसांनी 2018 ते 2020 या कालावधीमध्ये ज्या नागरिकांचे फोन चोरीला गेले होते आणि या संदर्भात ज्यांनी तक्रार दाखल केली होती त्यातल्या बहुतांश लोकांना आपले फोन परत शोधून दिले आहे. 111 लोकांचे 32,06,117 रुपये किमतीचे मोबाईल फोन शोधून पोलिसांनी त्यांना परत दिले. नागपूर पोलीस जिमखाना इथे नागपूर पोलीस दलाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते आणि या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत नागरिकांना त्यांचे मोबाईल परत देण्याचा कार्यक्रम पार पडला. यामुळे ज्यांचे मोबाईल फोन चोरीला गेले होते त्यांना अनपेक्षितपणे फोन परत मिळाले आणि नागरिकांनी अतिशय आनंद व्यक्त केला. सायबर सेल तर्फे एकूण 111 मोबाईल वापस करण्यात येत आहेत. ज्या तक्रारदारांनी आपले मोबाईल गहाळ झाल्याच्या तक्रार दिल्या होत्या असे एकूण 111 आणि ज्यामध्ये बहुतांश स्मार्टफोन आहेत ते त्यांना परत करण्यात येत आहेत. याची किंमत अंदाजे 32 लाख रुपये आहे आणि मागच्या 1.5 ते 2 वर्षाच्या कालावधीत नागपूर शहरात हे गहाळ झाल्याच्या तक्रारी प्राप्त होत्या आणि आज आम्ही नागरिकांना हे सुपूर्द करत आहोत आणि असेच प्रयत्न आमचे यापुढे चालू राहतील की गहाळ झालेल्या वस्तू, मोबाईल फोन्स ह्या परत केल्या जातील. मैंने पुलिस कंप्लेंट सर 2011-1-2020 में की हूँ. अभी क्या कैसा हुआ मोबाइल में सर? तो उसी के बाद मुझे क्या हुआ, वहाँ पे प्रोसेस करने के बाद मुझे मालूम हुआ कि आप साइबर कैफे जाइए, वहाँ पे जल्दी मिलेगा आपको, क्योंकि मुझे बहुत जरूरी फोन था. तो ये उसी दिन अर्ली मॉर्निंग दूसरे दिन मैं भाई के साथ यहाँ पे आई, रिपोर्ट दर्ज किया. उसके बाद 6 महीने गुजर गए, कोई फील नहीं हो रहा था कि मिलेगा कि नहीं. मेरे माइंड में नेगेटिव थॉट्स भी थे कि यार इतने सारे लोगों के फोन गए, मिलेंगे कि नहीं, होप नहीं था. बट थैंक टू अशोक सर एंड दीपक सर, जिन्होंने इतने मतलब एक विश्वास दिलाया कि फोन मिल सकता है. कल मुझे नाइट में भैया को कॉल आया कि आपका फोन मिल चुका है. तो मैं बहुत बहुत शुक्रगुजार हूँ कि एटलीस्ट उन्होंने ये जो माइंड में एक थॉट्स था कि पुलिस नहीं कर पाते, थोड़ी में नेगेटिव थॉट्स थे. वळूयात राजकीय बातम्यांकडे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून शिवसंग्रामचे नेते आमदार विनायक मेटे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांना इशारा दिला. मराठा आरक्षणाचा निर्णय होईपर्यंत नोकर भरती आणि स्पर्धा परीक्षा पुढे ढकलाव्यात आणि मराठा आरक्षण टिकवावं, अन्यथा घरातून बाहेर पडू देणार नाही असा इशारा विनायक मेटे यांनी दिला. मेटे आज नांदेडमध्ये आहेत. इथे आयोजित करण्यात आलेल्या एल्गार परिषदेत ते बोलत होते. आरक्षणाच्या मुद्द्यावरून मेटे यांनी अशोक चव्हाण यांच्यावर सडकून टीका केली. बातमी आहे विजय वडेट्टीवार यांनी केलेल्या एका वादग्रस्त विधानाची. जगात साधू हे सगळ्यात नालायक आहेत असं विधान विजय वडेट्टीवार यांनी केलं होतं. इतकंच नाही तर साधूंवर अजिबात विश्वास ठेवू नका असंही ते म्हणाले होते. दरम्यान त्यांच्या वक्तव्यानंतर भाजपच्या आध्यात्मिक आघाडीचे अध्यक्ष तुषार भोसले यांनी वडेट्टीवार यांच्यावर जोरदार टीका केली. पण आपण आपल्या विधानावर ठाम असल्याचं वडेट्टीवार यांनी म्हटलंय.
मी तर 20 साधूंचे नावं घालून येईल ज्यांच्या प्रॉपर्ट्या करोडो रुपयांच्या आहेत. हे कशासाठी पाहिजेत? हा साधक कशासाठी आहे? लोकांचं हित साधण्यासाठी आहे की स्वतःचं हित साधण्यासाठी आहे? हा साधक कशासाठी बनतो? हिंदू धर्माला बदनाम करणारे जेवढे साधू असतील ते नालायक आहेत आणि ते समाजाचं हित साधणारे नाही आहेत. ही आज भूमिका आहे, उद्याही राहील, परवाही राहील. विजय वडेट्टीवारांसारखे काही मनोरुग्ण मंत्री सुद्धा आहेत. कारण आपल्या अकलेचे तारे तोडताना हिंदू धर्माच्या पवित्र साधू परंपरेवर त्यांनी टीका केली आहे. ज्या साधू संतांच्या महाराष्ट्रात तुकोबारायांनी जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा, आणि नामदेवांनी साधू थोर जाणा अशी रचना केली. त्या महाराष्ट्राचे मंत्री विजय वडेट्टीवार साधूंना नालायक म्हणतात. जगातले सगळ्यात नालायक साधू आहेत, त्यांच्यावर विश्वास ठेवू नका. संत आणि साधू यासाठीच वेगळे आहेत. संत हा समर्पित आहे, समाजासाठी समर्पित. संत म्हणजे समाजाचा दिशादर्शक आहे. साधू म्हणजे केवळ लुबाडणारे आहेत. हे आजही मी माझ्या गोष्टीवर ठाम आहे. अनेक साधूंचे दाखले देता येईल की हे स्वतःच्या प्रॉपर्टी उभे करणारे आहेत. ज्याला जी टीका करायची ते करू देत, पण ज्या साधू म्हणून समाजाचं शोषण केलंय, कोणाची उदाहरण द्यायचे? जगात आहेत की आता राम रहीम, दुसरे आहेत ना आसाराम. म्हणून ओबीसी समाजाने या साधूच्या भानगडीत पडू नये, संताची शिकवण घेऊन समाज उभा करावा असं म्हणून त्या ओबीसीच्या मेळाव्यात मी बोललो. आणि आता अन्य काही महत्त्वाच्या बातम्या. पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी धक्कादायक खुलासा पुढे आलाय. यानुसार पूजानं आत्महत्या केली नाही तर ती चक्कर येऊन पडली असा दावा तिच्या मित्रांनी केलाय. पूजासोबत राहणाऱ्या दोघांनी पोलिसांकडे याबद्दल जबाब सुद्धा नोंदवला आहे. यामुळे या प्रकरणाला आता वेगळं वळण मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. पण त्याच वेळेला पूजा राहत असलेल्या रूममध्ये दारूच्या बाटल्या सुद्धा सापडल्या अशी चर्चा आहे. पुणे पोलिसांनी अरुण राठोड आणि विलास चव्हाण यांचेही जबाब नोंदवले आहेत. पूजा चव्हाण प्रकरणाची व्यवस्थित आणि सखोल चौकशी होईल, त्यानंतरच गरज असेल त्यांच्यावर योग्य ती कारवाई केली जाईल असं म्हटलंय स्वतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी. पूजा चव्हाण या वनमंत्री संजय राठोड हे शिवसेनेच्या मंत्र्यांवरती ठीक आहे, त्याच्याबद्दल चौकशी व्यवस्थित केली जाईल आणि जे काही सत्य आहे ते जनतेसमोर येईल आणि त्याच्यामध्ये ज्यांच्यावरती कारवाईची गरज असेल ती कारवाई होईल. सर, वनमंत्री नॉट रिचेबल आहेत ते समोर येऊन का खुलासा करत नाही असा प्रश्न. असं आहे की मी जसं तुम्हाला म्हटलं की ह्याबद्दल सखोल चौकशी केली जाईल, पण गेले काही दिवस काही महिने काही वेळेला असं आपल्या लक्षात आलेलं आहे की आयुष्यातून उठवण्याचा प्रयत्न हा केला जातोय. तर असाही प्रयत्न होता कामा नये आणि त्याचबरोबरीने सत्य लपवण्याचाही प्रयत्न होता कामा नये. सत्य लपवण्याचा प्रयत्न होणार नाही. त्याच्यामध्ये जे काही सत्य असेल ते पूर्ण चौकशी करून जनतेसमोर येईल. आता महिला आयोगानं महाराष्ट्र सरकारला याच प्रकरणात नोटीसही बजावले. पुणे पोलीस आयुक्तांनाही नोटीस बजावण्यात आले. महिला आयोगाच्या अध्यक्ष रेखा शर्मा यांनी राज्यातल्या पूजा चव्हाण या मुलीच्या आत्महत्या प्रकरणी गंभीर दखल घेतली. दुसरीकडे पूजाच्या आत्महत्या प्रकरणावर काल दिवसभर अनेक राजकीय प्रतिक्रिया आल्या. पूजा चव्हाण ही गेल्या काही वर्षापासून फेसबुक, इंस्टाग्राम आणि टिकटॉक अशा सोशल नेटवर्किंग साईटवर अतिशय ॲक्टिव्ह असल्याचं दिसून आलं. यामध्ये तिनं केलेल्या फोटो सेशनमधले अनेक फोटोसुद्धा आहेत, व्हिडिओ पण आहेत. यासोबतच काही नेत्यांसोबतचे फोटोसुद्धा तिनं आपल्या अकाउंटवर पोस्ट केले होते. पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी शिवसेनेच्या मंत्र्याचं नाव पुढे आल्यानंतर सेनेच्या मंत्र्यांनी त्यावर सावध प्रतिक्रिया दिलीत. या प्रकरणी माहिती आल्यानंतरच बोलेन असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलंय. तर पूजा चव्हाण यांची आत्महत्या ही दुर्दैवी घटना आहे, मात्र थेट मंत्र्यांची नावं जोडणं योग्य नसल्याचं नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय. तर उदय सामंत यांनी मात्र मुख्यमंत्र्यांनी पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाची माहिती मागवली असल्याचं सांगितलं.
नाही, मला वाटतं आज अर्थात इथे कोकणात नाही, कोकणात हा वेगळा विषय आहे आणि थोडी माहिती घेऊन मी त्याच्यावर बोलू इच्छितो. तर माहिती घेतल्यानंतर बोलू. नाही, मला वाटतं आज अर्थात इथे कोकणात नाही, कोकणात हा वेगळा विषय आहे आणि थोडी माहिती घेऊन मी त्याच्यावर बोलू इच्छितो. तर माहिती घेतल्यानंतर बोलू. झालेली घटना दुर्दैवी आहे, विषय संवेदनशील आहे, त्यामुळे थेट कुणाचंही नाव जोडणं खात्री झाल्याशिवाय किंवा पुराव्याशिवाय हे योग्य नाही आणि मी देखील माहिती घेतो. माहिती घेऊन या विषयावर बोलणं उचित होईल. सगळ्या घाई गडबडीमध्ये कुठलीही मागणी करणं देखील योग्य नाही. त्यामुळे याच्यावर माहिती घेऊनच मी भाष्य करेन. जे शिवसेनेचे पक्षप्रमुख आहेत त्यांनी जर माहिती मागवलेली असेल तर त्याच्यावर मी बोलणं योग्य नाही आणि त्याच्यामध्ये पोलीस तपास देखील चालू आहे. पोलीस तपासामध्ये पुढे येईल ज्या काही गोष्टी असतील त्या. फोटो पण व्हायरल झालेले आहेत सर. येईल ना साहेब तपासामध्ये. ऑडिओ आता 13 झाल्यात, 12 झाल्यात, 11 झाल्यात, पण ते येईल ना तपासामध्ये, कारण तपासामध्ये मी बोलणं योग्य नाही. शेवटी ते आज माझे एक सहकारी म्हणून काम करत आहेत. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट की महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री हे आमचे पक्षप्रमुख आहेत. त्यांनी जर हा अहवाल मागतो म्हणून सांगितलं त्याच्यावर मी बोलून आणि काहीतरी बोलणं हे योग्य नाही. तिकडे महाविकास आघाडीतल्या घटक पक्षांनी सुद्धा पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावर बोलायचं टाळलंय. जयंत पाटील यांनी मला याबद्दल वस्तुस्थिती काय माहीत नाही असं म्हटलंय, तर सुनील केदार यांनी भाजप या प्रकरणाचं राजकारण करत असल्याची टीका केली. बाळासाहेब थोरात यांनी पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात चौकशीनंतर तथ्य समोर येईल अशी प्रतिक्रिया दिली. स्थिती काय आहे आणि त्यांचं नाव डायरेक्ट घेण्याची आवश्यकता आहे असं मला वाटत नाही. कारण काही पुरावा नसल्याशिवाय, पुरावा असल्याशिवाय असं एखाद्या व्यक्तीला, आता मागे 1-2 वेळा आपण बघितलं की बदनामी करण्याची लगेच व्यवस्था होते. त्यामुळं वस्तुस्थिती काय आहे याचा पोलीस अभ्यास करतील असं मला वाटतं. भाजपकडे करत असताना समजा राजकारणच करतो म्हटलं तर मग मला पुष्कळ दूरपर्यंत जावं लागेल त्याच्यामध्ये. मग मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, मला आली वेळ तर त्या ठिकाणी असलेला जम्मू काश्मीर इथपर्यंत मला जावं लागेल आणि वेळप्रसंगी त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे एक आमदार कदम नावाचे मुंबईतले तिथपर्यंत जावं लागेल. पण मला त्याच्यात जायचं नाही, कॉन्ट्रोवर्सी. मी एवढं सांगतो की राज्याचे मुख्यमंत्री अत्यंत संवेदनशील व्यक्तिमत्व आहे. ते त्याची पूर्ण माहिती घेऊन शहानिशून योग्य त्या ठिकाणी आपल्या पुढे येते. याच्यामध्ये एवढं नाव येतं तर चौकशी काहीतरी होईलच ना. तर चौकशी होईल तेव्हा सिद्ध होईल. त्यावर आता मी काही बोलणं योग्य नाही. पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी संजय राठोड यांच्यावर आरोप झाल्यानंतर भाजप आक्रमक झालाय. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी देखील मंत्र्यांचं नाव न घेता त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. तर शिवसेना कारवाई का करत नाही असा सवालही त्यांनी उपस्थित केला. पण तुमच्या महिला पदाधिकारी नाव घेतात, पण तुम्ही नाव का घेत नाही? तुम्ही पण त्यांना थोडं सपोर्ट करताय का? नाही नाव न घेता. देवेंद्रजीने पण नाव घेतलेलं नाही आणि मी पण नाव घेतलेलं नाही. आमचं म्हणणं असं आहे की बा ठीक आहे ना, शेवटी घटना इतकी मोठी आहे की त्यातून एक्साईट होऊन एखाद्याने नाव घेतलं असेल. मला देवेंद्रजीनंतर तशी परवानगी नाही. आणि तेव्हा आमचं म्हणणं असं आहे की आम्ही जबाबदारीने बोलतो की नाही आहे संबंध त्या मंत्र्याचा, असं डिक्लेअर करा ना. पण इन्क्वायरी करणार की नाही का? तिथे 2 जण त्याच्या पार्टीवर ठेवले होते, त्यांना अटक केल्यानंतर तुम्ही सोडून देता? FIR दाखल नाही करणार? त्यांना कोर्टात तर न्या, जामीन तर घ्या, आरोपी तर ठरवा, माफीचे साक्षीदार करा ना. चंद्रपूर जिल्ह्यातल्या घुग्घूस शहरातल्या शुभम फुटाणे या युवकाच्या अपहरण आणि खून प्रकरणी आता गणेश पिंपळशेंडे याला अटक करण्यात आली. तब्बल 28 दिवसानंतर अपहरण झालेल्या शुभमचा अर्धवट जळालेल्या अवस्थेतला मृतदेह सापडला होता. 16 जानेवारीला मित्रांसोबत पार्टीला जातो असं सांगून शुभम घरातून बाहेर पडला आणि त्याच दिवशी 30 लाखांच्या खंडणीसाठी त्याचं अपहरण केल्याचा मेसेज त्याच्या कुटुंबियांना आला. मात्र गुन्हे शाखेनं गांभीर्य दाखवलं नाही असा आरोप कुटुंबियांनी केला. तर धक्कादायक बाब म्हणजे आरोपी गणेश पिंपळशेंडे यानं घुग्घूस शहरातच मागच्या वर्षी 6 वर्षीय मुलाचं अपहरण करण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी सुद्धा त्याला अटक करण्यात आली होती. जामिनावर सुटलेल्या गणेशनं पुन्हा एकदा गुन्हा केला. जिल्ह्यामध्ये गँगवॉर, अपहरण, दिवसाढवळ्या होत असलेले खून आणि बिघडत चाललेली कायदा सुव्यवस्थेची स्थिती यामुळे चंद्रपुरातले नागरिक संतप्त आहेत.
त्यामुळे शुभम फुटाणे अपहरण आणि खून प्रकरणात आता चंद्रपूर हादरलंय आणि यापूर्वी ज्यानं अशाच प्रकारचे काही प्रयत्न केले होते त्यानंच हे सगळं प्रकरण केलं. हैदर शेख आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. हैदर, अत्यंत धक्कादायक खुलासे शुभम फुटाणे याच्या हत्या प्रकरणी उघडकीस आलेले आहेत. 16 जानेवारीला शुभम हा घरून निघाला होता पार्टीकरिता, पण तो परतला नाही. पण त्याच्या घरच्यांना त्याच्याच व्हॉट्सअपने मेसेज आला की त्याचं अपहरण झालेलं आहे आणि 30 लाख रुपयाची खंडणी मागण्यात आली. आणि त्यानंतर पोलिसांनी तपासाचे चक्र फिरवले, पण 28 दिवस झाले त्याचा काही पत्ता लागलेला नाही. काल त्याचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळलं, जळलेल्या अवस्थेत आढळलं. दुग्गुसच्या शांतीनगर लेआउट मध्ये ते आढळलेलं. आणि त्यानंतर तो जो गणेश पिंपळशेंडे नावाचा त्याचा मित्र होता त्याला अटक करण्यात आली. आणि याच्यामध्ये असा खुलासाही सुद्धा आहे की 3 नोव्हेंबरला वीर नावाच्या 7 वर्ष मुलाचं अपहरण झालं होतं. त्या अपहरणामध्ये सुद्धा गणेशचा हात होता. गणेशने त्याला अपहरण सुद्धा केलं होतं आणि 2 लाखाच्या खंडणीची मागणी केली होती, पण ते फसलं. त्याने तो वीरला सावनेर पोलीस स्टेशन नागपूरला सोडला आणि निघून गेला. त्यानंतर वीरने ही हकीकत सांगितली आणि गणेशला अटक करण्यात आली. त्या प्रकरणात तो जामिनावर बाहेर होता आणि त्याने पुन्हा हा एक खुनाचा गुन्हा केलेला आहे. हैदर, तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल. जम्मू काश्मीरमध्ये आणि लडाखमध्ये कोणकोणती विकास कामं केली आणि सध्या तिथे कोणकोणत्या योजना राबवल्या जात आहेत याचा पाढाच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी लोकसभेत वाचला. कलम 370 हटवल्यानंतरच्या 17 महिन्यांचा आम्हाला हिशोब मागता, तुम्ही 70 वर्षांचा हिशोब कधी देणार असा खडा सवाल त्यांनी काँग्रेसला केला. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका काश्मीरमध्ये शांततेत पार पडल्या. आता सर्व केंद्रीय योजनाही तिथे राबवल्या जात आहेत. आता तिथली सत्ताही 3 परिवारांच्या हातात राहिलेली नाही असं म्हणत अमित शहा यांनी काँग्रेसलाही सुनावलं. तब्बल 1 तास अमित शहा यांनी संसदेत आक्रमक भाषण केलं. धारा 370 हटे हुए आप हमसे हिसाब मांग रहे हो. 70 साल आपने क्या करा इसका हिसाब लेकर आए हो क्या किया 70 साल? और अगर 70 साल ढंग से चलाते तो हमसे हिसाब मांगने का समय ही ना आता. माननीय अध्यक्ष जी, उनको भी मालूम है कि धारा 370 हटने के बाद अभी तो वहां पर प्रशासन स्थिति को संभाल रहा था, इतने में कोविड लग गया. 1 साल लगभग सब कुछ बंद रहा है और हमसे हिसाब मांग रहे हैं. मुझे कोई आपत्ति नहीं, मैं हिसाब देता हूं, आना पाई का हिसाब देता हूं, एक एक काम का हिसाब देता हूं, एक एक बात का हिसाब देता हूं. मुझे उसमें कोई आपत्ति नहीं. परंतु मैं इतना कहना चाहता हूं माननीय अध्यक्ष जी, जिनको पीढ़ियों तक शासन करने का मौका दिया, वो जरा अपने गिरेबान में झांक कर देखे कि हम हिसाब मांगने के लायक है या नहीं. में आज तक राजे रानी के पेट से ही पैदा हुआ. ये 3 परिवार के लोग ही शासन करते थे. तीन परिवार के लोग ही शासन करते थे और इसीलिए उनको धारा 370 सूट करती थी. मान्यवर, हमने पंचायत के चुनाव कराए. अभी डिस्ट्रिक्ट पंचायत के चुनाव हुए, लगभग 51.7% वोटिंग हुई. कहीं पर भी गोली नहीं चलानी पड़ी और मान्यवर शांतिपूर्ण मताधिकार का प्रयोग हुआ. कांग्रेस के शासन के चुनाव कैसे हुए थे मैं इसमें जाना नहीं चाहता, क्योंकि पुरानी बातों को याद नहीं करना चाहता. परंतु कोई आरोप नहीं कर सकता, हमारे विरोधी भी आरोप नहीं कर सकते कि चुनाव में घपला हुआ, इस चुनाव में अशांति हुई, इस चुनाव में अफसर का उपयोग किया गया. सबने भय रहित होकर शांतिपूर्ण तरीके से मतदान किया है. आणि आता राज्यातल्या काही बातम्या. सांगलीमध्ये शनिवारी हिंदकेसरी पहलवान मारुती माने यांच्या 83व्या जयंतीच्या निमित्तानं व्हॉलीबॉल स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. आमदार सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पडळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत या स्पर्धा पार पडल्या. यावेळेला नूतन सरपंच आणि उपसरपंच तसंच ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कारही आमदार खोत आणि पडळकर यांच्या हस्ते पार पडला. व्हॉलीबॉल स्पर्धेच्या उद्घाटनाच्या निमित्ताने पडळकर आणि सदाभाऊ खोत यांचा व्हॉलीबॉलचा सामना रंगला.
बिग बी अमिताभ बच्चन शुक्रवारी संपूर्ण दिवस शरद पवारांच्या बारामतीत होते. राजकीय नाही, चित्रपटाच्या शूटिंग करता. मे डे या चित्रपटाचं शूटिंग बारामती विमानतळावर सुरू होतं. सकाळी 9च्या सुमारास अमिताभ बच्चन बारामतीत दाखल झाले आणि सूर्यास्त होण्याच्या आधी मुंबईला रवाना झाले. त्यांनी स्वतःच त्यांच्या ब्लॉगवर या दरम्यानचे काही फोटो शेअर केलेत. अजय देवगण या चित्रपटाचं दिग्दर्शन करतात. यात अमिताभ बच्चन यांच्यासोबतच अजय देवगण यांची सुद्धा प्रमुख भूमिका आहे. एका विमान अपघातावर हा चित्रपट बेतलेला आहे. बुलेटिनमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक. ब्रेकनंतर अन्य काही महत्त्वाच्या बातम्या.